नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण कोणताही गळा असू द्या, त्या गळ्यावरती बाहीतून जो उरतो ना काठ, त्या काठापासून अतिशय सुंदर आणि झटपट अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये डिझाईन बघणार आहोत. या ठिकाणी खाली कपडा, सुईचा, त्यावर अस्तरचा कपडा, गळ्यानुसार शिलाई करून घ्यायची. त्यानंतर तिरकी कातर द्यायची. गळा कोणताही असू द्या, साईज कोणतीही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता. अगदी सुंदर, दिसायलाही छान, अगदी कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्ही ट्राय करू शकता. एवढा भारी दिसतो, झटपट होतो आणि कमी काठामध्ये पण होतो. इतका सुंदर हा जो गळा आहे तो आज बनणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शिलाई झाली की अस्तर समोर घेऊन त्यावरती द्यायचे आहे आपल्याला दाबटीप. आपण ही दाबटीप अशासाठी देतो की इथे कॅनव्हास पेपर पायपिंगची गरज पडत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये जो गळा आहे आपला तो तयार होतो. बघा, आता प्लेन करायचं आहे. गळा पण बघू शकता, फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता. किती छान या ठिकाणी तयार झाली. वेळही कमी लागलेला आहे. आपल्याला काय होतं, ब्लाऊज खूप असतात शिवायला, त्यात सोबत डिझाईन पण करायची असते. मग वेळ पण कमी लागला पाहिजे, डिझाईन पण आपली तयार झाली पाहिजे. अशा याच्यात जर आपल्याला अशी झटपट डिझाईन जर मिळाली तर बघा किती छान आणि सोपं होतं. म्हणजे कमी वेळेमध्ये आपला गळा पण सुंदर तयार होतो आणि कस्टमर पण खुश होतं. झटपट ह्या 4 ते 5 मिनटाची डिझाईनमध्ये तुम्ही 50 ते 100 रुपये एक्स्ट्रा घेऊ शकता. जर लेस लावायची तर लेस पण तुम्ही लावू शकता आणि प्लेनही तुम्ही गळा अशा पद्धतीने ठेवू शकता. अतिशय कमी वेळेमध्ये दिसणारा हा गळा सुंदर असा बनणार आहे. तर बघा, आता या ठिकाणी साईडचा कपडा आपण कट करून घेतला. ठीक आहे, गळा तयार झाला की साईडचा कपडा लगेच शिलाई मारून कट करून टाकायचं आहे. त्यानंतर कमरेचे टक्स जे आहे ना, ते साधारणतः दोन्ही बाजूला 3-3 इंचाचे घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणी आता आपण कमरपट्टी लावून घ्यायची. तर कमरपट्टी लावताना बघा, बंदवाली बाजूच घ्या. म्हणजे काय होतं, वरती शिलाई लावायची गरज नाही आणि हात शिलाई करायची पण गरज नाही बरं का. कारण आपण काय करणार आहोत, इथे शिलाई केली की आपण 2 शिलाई जागेवर देणार आहोत, साधारणतः अर्ध्या इंचाच्या अंतरावरती. खूप सोपी पद्धत आहे बघा. तिरकी कातर केली की लगेच समोर पट्टी घेऊन दाबटीप द्यायची. पट्टी पूर्णपणे आतमध्ये घ्यायची, प्लेन करायचे आणि 2 शिलाई या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचे. बघा, 2 शिलाई देऊन घ्यायचे. तुम्ही बघू शकता, जो गळा आहे तोही आपला छान या ठिकाणी तयार झालेला आहे. आता जो बाहीतून उरलेला काठ आहे ना, तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता इथे दुमडून घ्यायचे आणि खडूने बघा असं आखून घ्यायचे. काठ किती तो बघायचा आहे अगोदर, कमी असेल तेवढा. आता एवढा काटा आहे तर मग इथे खडूनी आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. नॉर्मल थोडंसं कट केलं आहे. आता तो जो काटा आहे ना, तो आपल्याला थोडंसं दुमडायचं, त्यावरती शिलाई करून घ्यायची. म्हणजे एकसारखी या ठिकाणी शिलाई येईल अशा पद्धतीने दोन्ही बाजू करून घ्यायचे. बघा, कधी कधी काय होतं, बाहीलाच काठ देतात आणि पाठीला कोणताच काठ येत नाही. कारण खूप छान साड्यांवरती सुद्धा आता हेच निघालं आहे की पाठीला काठ नसतोच, फक्त बाहीला देतात. मग तुम्ही ही पद्धत वापरू शकता. बघा, खाली लेस पण तुम्ही लावू शकता आणि मग त्यावरती तुम्ही काठ पण ठेवू शकता. तर मस्त असा या ठिकाणी जो काठ आहे तो तयार झाला आहे. तर टाचन पिनचा वापर करा या ठिकाणी. या पद्धतीने इथे मी टाचन लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्या पद्धतीने या ठिकाणी शिलाई करून घ्यायची. तर बघू शकता, शिलाई झाली व्यवस्थित की लगेच आपण पलटी करायचे आणि आतल्या बाजूनी अशा पद्धतीने शिलाई करून बाकीचा काठ कट करायचा आहे. बघा, किती सोपी पद्धत आहे. आता दुसरी बाजू दाखवते. वन साईड गळा घ्यायचा असेल ना, वन साईड बघा, फक्त हा जो काठ आहे ना इथे ठेवायचं. बघा, ही पण डिझाईन खूप छान दिसते. असंही तुम्ही काठ लावू शकता वन साईड डिझाईनसाठी आणि तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही असेही लावू शकता. बघा, किती झटपट आणि मस्त असा गळा तयार झाला. नक्की ट्राय करा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान सोप्या डिझाईन नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करीन. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. थँक्यू सो मच. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला. बघा, झटपट गळा या ठिकाणी अवघ्या 4 ते 5 मिनटामध्ये तयार झाला आहे. नक्की ट्राय करून बघा. सुंदर दिसतो आणि छान ही गळा दिसतोय बघा.